नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस भरती वयवाढ संदर्भात जी नवीन अपडेट महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अंतर्गत जी केस आहे, मुंबई प्रिन्सिपल बेंच अंतर्गत या केसबद्दलची नवीन अपडेट जारी करण्यात आलेली आहे. डेली ऑर्डर डिसिजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या वयवाढ संदर्भात जी केस आहे पोलीस भरतीसाठीची, त्याबद्दलची जी केस आहे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. जी केस फिल आउट करण्यात आलेली आहे यानुसार जे आहे OA 463/2024 यानुसार येथे जी स्टेटस आहे ते स्टेटस दाखवण्यात आलेलं आहे 25 एप्रिल 2024 रोजीचं. यानुसार एज रिलॅक्सेशन इन अपॉइंटमेंट म्हणजे अर्जामध्ये एज रिलॅक्सेशनसाठीचा ऑर्डर जी आहे ती देण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये पाहू शकता. ही जी ऑर्डर आहे जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंचमध्ये. ओरिजिनल ॲप्लिकेशन आहे 463/2024 डिस्ट्रिक्ट मुंबई. यामध्ये जे ॲप्लिकेंट्स आहेत SM दबाडे अँड ORSसाठी वर्सेस आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र रिस्पॉन्डंट्समध्ये. यानुसार SS डेरे लर्न ॲडव्होकेट फॉर द ॲप्लिकेंट्स, याच्यामध्ये स्वाती मंचरेकर लर्न चीफ प्रेझेंटिंग ऑफिसर फॉर द रिस्पॉन्डंट्स. यानुसार ऑर्डर जी आहे चेक केली जाऊ शकते. यानुसार पाहू शकता ओरिजिनल ॲप्लिकेशन पर्टेन्स एज रिलॅक्सेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ द पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर बँड्समन आर्म पोलीस फोर्सेस कॉन्स्टेबल जेल कॉन्स्टेबल फॉर द इयर 2022-23 अँड द गाईडलाईन्स ऑफ द रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट GR डेटेड 15 मे 2023. रिलेव्हंट एक्झामिन द प्रेयर्स ऑफ ॲप्लिकेंट्स फॉर एज रिलॅक्सेशन म्हणजे याच्यामध्ये उमेदवार जे आहेत पोलीस भरतीसाठी अर्ज करणारे याच्यासाठी वयवाढसाठीचं एज रिलॅक्सेशनसाठी 25 एप्रिल 2024 रोजी जी जाहीर केलेली डेली ऑर्डर आहे या केस संदर्भात. यानुसार द लर्न काउन्सिल फॉर द ॲप्लिकेंट्स सबमिटेड द टोटल 17,471 म्हणजे पोस्ट ऑफ द पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलसाठीची जी पदे आहेत 17,471 आर शोन वॅकंट अँड अवेलेबल फॉर द रिक्रुटमेंट अँड अकॉर्डिंगली ॲडव्हर्टाइजमेंट वॉज इश्यूड 1 मार्च 2024 बाय DGP महाराष्ट्र स्टेट. आता यानुसार लर्न काउन्सिल फॉर द ॲप्लिकेंट हॅड सबमिटेड दॅट ऑन 3 मार्च 2023 द पॉलिसी डिसिजन वॉज टेकन बाय द रिस्पॉन्डंट स्टेट ऑफ फिलिंग 75,000 पोस्ट ऑन द ओकेजन ऑफ अमृत महोत्सव ऑफ द इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. यानुसार देण्यात आलेलं डिसिजन टेकन गिवन रिलॅक्सेशन एज बाय 2 years म्हणजे 2 वर्षासाठीचं. इट ऑल्सो क्लेरिफाईड दॅट एज रिलॅक्सेशन विल बी ॲप्लिकेबल टू द कॅन्डिडेट्स हू हॅव अप्लाइड प्रेझेंट ॲडव्हर्टाइजमेंट इश्यूड ड्युरिंग द पिरियड म्हणजे 3 मार्च 2023 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान जी ॲडव्हर्टाइजमेंट निघाल्या होत्या त्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी हे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं होतं. वयाची जी वाढ आहे 2 वर्षासाठीची सूट देण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये सेट दॅट ॲडव्हर्टाइजमेंट वेअर इश्यूड प्रायर टू द डेट ऑफ द GR म्हणजे GRच्या डेटनुसार ॲडव्हर्टाइजमेंट इश्यू करण्यात आलेल्या होत्या. हावेवर द डेट ऑफ सबमिटिंग ॲप्लिकेशन्स पर्सेंट टू दोज ॲडव्हर्टाइजमेंट्स इफ नॉट बिफोर 3 मार्च 2024 then those candidates also benefits of relaxation of age of 2 years to be given. Learn Council submitted that advertisement for the recruitment of 17,417 post constables was issued by the Home Department 1 मार्च 2024 रोजी. ही जी जाहिरात आहे 17,417 जागांसाठीची ती जाहीर करण्यात आलेली आहे फॉर द वॅकंट पोस्ट ऑफ द इयर 2022-23. ॲज द वॅकेन्सीज काउंटेड अप टू 31/12/2023 म्हणजे वॅकेन्सी जी आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत काउंट करण्यात आलेली आहे. त्यानुसार फर्दर सबमिटेड दॅट द रिस्पॉन्डंट्स हॅव नोटिफाईड द स्टाफिंग पॅटर्न रूल्स इन ऑक्टोबर 2023. द रिक्वायरमेंट ऑफ द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल वॉज मूव्ड बाय ऑफिस DGP आफ्टर दिस GR 3 मार्च 2023. However, as per that proposal to the Home Department failed to issue advertisement. Learn Council further submitted that the Home Department was aware of the GR of recruitment of 75,000 posts and the age relaxation policy of the government as per the circular GAD binding of all departments. यानुसार पाहू शकता होम डिपार्टमेंट हॅड नॉलेज म्हणजे माहिती होतं. यानुसार
बट इट डीड नॉट टेक स्टेप्स, म्हणजे कोणतेही स्टेप्स घेण्यात आलेले नाहीत विथिन टाईम इश्यू ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. त्या 31 डिसेंबर 2000पर्यंत जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे. ती जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे जाहिरात ती 1 मार्च 2024पर्यंत 2024ला जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2023पर्यंत 2 वर्षाची सूट जी आहे वयोमर्यादामध्ये वयवाढ देण्यात आलेली होती. पण जाहिरात जी आहे 1 मार्च 2024मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार लर्न काउन्सिल further submitted that the applicants who are age barred as the government did not issue advertisement in time. Learn Council submitted that this omission of the advertisement before 31 December 2023 has deprived the applicants of the benefit of age. म्हणजे अशा उमेदवारांना ते वयाची जी सूट आहे ती फायदा जो आहे तो भेटलेला नाही आहे, कारण जी जाहिरात जी आहे 31 डिसेंबर 2023 रोजी पूर्वी यायला पाहिजे होती ती 1 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता विच इज ॲप्लिकेंट or the candidates who have applied in all the advertisements which were issued with the stipulated period is not available to the present applicants. Learn Council further submitted that the Home Department works under different rules, that is under the Maharashtra Police Act. Learn Council submitted that the applicants who are not going to be age barred by giving the age relaxation 31 December 2023 only are to allowed fill the application form pursuant to be this advertisement. यानुसार the Learn Council of the application relied on section 3 of the Maharashtra Police Constable Recruitment Rules 2011. यानुसार एज जी आहे मिनिमम 18 वर्ष असणं आवश्यक आहे आणि मॅक्सिमम 25 वर्ष आहे. तर यानुसार याच्यामध्ये फिजिकल क्वालिफिकेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर यानुसार लर्न काउन्सिल फॉर ॲप्लिकेंट्स ऑल्सो प्लेस्ड रिलायन्स ऑन क्लोज GAD GR डेटेड 17 डिसेंबर 2021 विच रीड्स ॲज अंडर. यानुसार पाहू शकता की देण्यात आलेला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकारे नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातीमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक देण्यात आलेला होता. यानुसार देण्यात आलेली आहे माहिती ते चेक केली जाऊ शकते. यानुसार जी फायनल प्रोसेस आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे एक केस संदर्भातची ती चेक केली जाऊ शकते. वी रेफर टू द GR डेटेड 3 मार्च 2023 सेट GR वॉज पॉलिसी डिसिजन सेलिब्रेटिंग 75 इयर्स. यानुसार डिटेलमध्ये जी केस आहे SO 13 जून 2024 फॉर फिलिंग ॲफिडेविट इन रिप्लाय. म्हणजे याच्यामध्ये पाहू शकता इन व्ह्यू ऑफ द सबमिशन्स ऑफ द बोथ लर्न काउन्सिल द ॲप्लिकेंट्स अँड द लर्न CPO ऑफ अवर प्रिमा फेसी फाइंडिंग अबो वी आर व्यू दॅट टू रिलॅक्स द एज वॉज द पॉलिसी डिसिजन ऑफ द स्टेट ऑफ गव्हर्नमेंट अकाउंट सेलिब्रेशन. म्हणजे 75 वर्षाच्या जे इंडिपेंडन्स होतं 75 वर्ष पूर्ण होण्याच्यासाठीची जी आहे एज रिलॅक्सेशनची पॉलिसी देण्यात आलेली होती. देअरफॉर द होम डिपार्टमेंट इज डायरेक्टेड टू कन्सिडर वेदर द एज रिलॅक्सेशन ऑफ 2 years एज could be extended in view of GR 3 मार्च 2023 to the applicants who have applied to the advertisement dated 1 मार्च 2024. म्हणजे 1 मार्च 2024 रोजी जी पोलीस भरतीची 17,417 जागांसाठीची जी जाहिरात देण्यात आलेली आहे त्यासाठी ज्यांनी अर्ज केले त्यांना दिलं जाऊ शकतं का नाही याबद्दलची द अप्रोच डिसिजन मे टेकन बाय द होम डिपार्टमेंट. म्हणजे हे डिसिजन जे आहे होम डिपार्टमेंटला घ्यायचं आहे. यानुसार पाहू शकता महत्त्वाचं असं आहे की 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने जी 2 वर्षाची सूट जी आहे वयवाढ जी आहे ती देण्यात आलेली होती. पण त्यानुसार ती 31 डिसेंबर 2023पर्यंत होती. आता होम डिपार्टमेंट म्हणजे गृहमंत्रालय अंतर्गत जी आहे ठरवायचं आहे की 1 मार्च 2024 रोजी जी जाहिरात देण्यात आलेली आहे त्या उमेदवारांना याच्यामध्ये वयवाढची जी फायदा आहे बेनिफिट जे आहे ते द्यायचं आहे का नाही. यासाठी SO जी आहे 13 जून 2024 वर फिलिंग ॲफिडेविट इन रिप्लाय. म्हणजे ॲफिडेविट जी आहे 13 जून 2024 रोजी ॲफिडेविट जी आहे रिप्लायमध्ये फिल आउट केले जाणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती जी आहे या केस संदर्भात जी आहे ती देण्यात आलेली आहे मॅटसाठीची. त्यानुसार जी वयवाढ जी आहे जी होम म्हणजे गृहमंत्रालयाअंतर्गत ठरवायचं आहे की पुढची जी प्रोसेस आहे त्यामध्ये जी वयवाढ आहे ती मिळणार आहे की नाही याबद्दलची अपडेट पुढे देण्यात येईल. यामध्ये चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी
नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.